जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार. पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांनी एकत्रितपणे सुरू केलेल्या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा याच्या आजच्या भागामध्ये मी किमया नेरुरकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पर्यावरणातील विविध विषयांवर तज्ज्ञांमार्फत माहिती मिळण्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिकेने या उपक्रमाची सुरुवात केली. 9 फेब्रुवारी 2024 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली असून आता 1 वर्ष या उपक्रमाला पूर्ण होत आहे. आजचे आपलं ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेचं 51वे सत्र असून हे सत्र आपण नद्यांचे महत्व या विषयावर ठेवलेलं आहे. मागचं सत्र तुम्ही विहिरींचे महत्व या विषयावर ऐकलं. डॉक्टर उमेश मुंडले सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. तसंच आजच्या या सत्रामध्ये आपल्याला माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आज आहेत अविनाश हरड सर. सरांचा थोडक्यात परिचय सत्र सुरू होण्याआधी मी करून देते. सर टिटवाळा इतिहास वस्तू संग्रहालय संशोधन केंद्र याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यातील मानद वन्यजीव संरक्षण म्हणून देखील कार्यरत आहेत. 2005 पासून भीमाशंकर अभयारण्यातील सिद्धगड या गावाच्या पुनर्वसनासाठी सर प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये स्तंभलेखन असो किंवा दिवाळी अंकातून अनेक लेख असो, सरांनी आपलं लिखाणकाम कायम सुरू ठेवलेलं आहे. सह्याद्री व पर्यावरण या अनुषंगाने असलेल्या अनेक माहितीपटांची निर्मिती करण्याकडे सुद्धा सरांचा कल आहे. तसेच 2014 मध्ये मुरबाड तालुक्यातील पुरावशेषांचे दस्तावेजीकरण या विषयासाठी मुंबई येथील एशियाटिक सोसायटी येथून न्यायमूर्ती के.टी. तेलंग पाठ्यवृत्ती सुद्धा सरांना प्राप्त झालेली आहे. अशा विविध विषयांमध्ये सरांचं कार्य सुरू असताना आजच्या या विषयाला धरून सर आपल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन करतायत हे बघूया आणि त्यासाठी मी सरांना आपले सेशन म्हणजे सत्र सुरू करण्याची विनंती करते. नमस्कार, मी अविनाश हरड आणि आज खुली पर्यावरण शाळा यामध्ये नद्यांचे महत्व या विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. खर तर नद्यांचे महत्व हा विषय असा आहे की ज्याचं जर मूळ आपण शोधायला गेलो तर ते अगदी ऋग्वेद आणि म्हणजे वेदांपर्यंत, पुराणांपर्यंत मागे जातं. म्हणजे जे विषय 2-2.5 हजार वर्षापासून चर्चेत आहेत, आज त्याच विषयावर परत बोलायचं आहे. पण साहजिक आहे की आपल्याकडे कधी कधी पाठांतर झालं की त्यातलं मर्म थोडंसं आपण बाजूला ठेवलेलं असतं, परत ते कुठेतरी धुंडाळावं लागतं. आणि त्यासाठी आजचा आपला हा विषय नद्यांचे महत्व. आता खरं तर या विषयामध्ये मी तुम्हाला फार काही नव्याने सांगणार आहे का, तर अशी शक्यता फारच कमी आहे. कारण मी स्वतः नद्यांच्या जे महत्व आहे त्या नद्यांचं महत्व विविध अंगाने समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. खरं तर
माणसाने जेव्हापासून ज्ञान ग्रहण करणं आणि ते इतरांबरोबर शेअर करणं हे सुरू केलं, तेव्हा त्याचे जे सुरुवातीचे विषय असतील ना, त्याच्यापैकी नद्यांचे महत्व किंवा पाण्याचे महत्व हा विषय तेव्हाही असणारच आहे. कारण जगभरात एकही अशी संस्कृती नाही जिच्यामध्ये पाणी आणि नदी याबद्दल महत्व सांगितलेलं नाही. त्यामुळे नद्या म्हणजे फक्त भारतीय उपखंडाने जे काही सांगून ठेवलंय ते तेवढंच नसून प्रत्येक संस्कृतीत, प्रत्येक लोकसमूहात, प्रत्येक धर्मामध्ये आणि प्रत्येक राष्ट्रामध्ये याच्याबद्दल बरंच सांगितलं गेलेलं आहे. फक्त कदाचित काही शब्दांचे फरक असतील, म्हणजे कोणी त्याला आबे जमजम म्हणत असेल आणि कोणी त्याला तीर्थ म्हणत असेल. त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर आज सुद्धा ज्या वेळेला मोठी राष्ट्र नद्यांच्या पाणी वाटपावर भांडतात, मोठे मोठे डॅम बांधून जास्तीत जास्त पाणी आपल्या वाट्याला कसं येईल हे बघतात, त्यावेळेला अगदी सध्याच्या जिओपॉलिटिक्स मध्ये असलेलं नद्यांचं महत्व हे अधोरेखित होतं. आणि मग पाणी म्हणजे जीवन हे कसं हे वेगळं सांगायची खरं तर गरज पडत नाही. आज आपण पाण्याच बरोबर अजून इतर विषयांमध्ये नदी कशी मुरलेली आहे याबाबत ही थोडीशी चर्चा करणार आहोत. विषय तसा जागतिक दर्जाचा आहे, नद्या जगभरात आहेत आणि जसं आपण आधी म्हणालो की प्रत्येक ठिकाणी नदीचं महत्व सगळ्यांना माहितीच आहे. पण या विषयावर बोलताना आपण थोडंसं तुलनात्मक बोलता यावं म्हणून एक नदी विचारासमोर म्हणजे डोळ्यासमोर घेतं, आणि ती म्हणजे तुमची आमची सगळ्यांची लाडकी नदी उल्हास नदी. तर ही उल्हास नदी जी ठाणे आणि मुंबईला बेट बनवते, अशी उल्हास नदी ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नदी. तर तिच्या अनुषंगाने आपण काही विषय इथे मांडणार आहोत. ज्या वेळेला नदीचं खोरं हा विषय डोळ्यासमोर घेतो त्यावेळेला आपण कुठल्याही नदीमध्ये येणारा जो पाण्याचा स्रोत आहे आणि जो आपल्याकडे आहे पर्जन्य, तर पर्जन्य विभाजक असं आपण एक त्याची बाउंड्री आखून घेतो. आता इथे हा जो मी फोटो इथे तुमच्या समोर ठेवलेला आहे हा आहे माळशेज घाटाच्या वरच्या पिंपळगाव जोगात धरणाच्या बंधाऱ्याचा. या ठिकाणी आपण पर्जन्य विभाजक स्पष्टपणे बघू शकतो. जवळ 4 ते 5 किलोमीटरचा हा पर्जन्य विभाजक कृष्णा खोऱ्याला आणि उल्हास खोऱ्याला वेगळा करतोय. अर्थात या ठिकाणी ज्या दोन्ही नद्या आहेत, म्हणजे पलीकडे पुष्पावती असेल आणि या बाजूला काळू असेल, त्याच्यामध्ये फार फरक आपल्याला दिसत नाही. पण जसं जसं हे पाणी खाली यायला लागतं, आता खाली येणं म्हणजे काय तर भूगोल हा आधी नद्यांना आकार देतो आणि नंतर नदी सुद्धा थोडासा भूगोलाला आकार देते. तर तसं त्याचं प्रमाण वरच्या भागात जरी कमी दिसलं तरी पुढे नदी जशी प्रवाहित होते तसं पुढच्या बाजूला अनेक प्रकारे आपल्याला वेगळी भूरूप दिसायला लागतात. डोंगरात असलेली वेगवेगळी खनिज ही वाहून नेण्याचं काम हे नद्या सतत करत राहतात आणि त्याच्याने जी खाली सुपीक मैदानं तयार होतात, काही ठिकाणी दऱ्या तयार होतात, म्हणजे ज्याला आपण घडी म्हणतो, अशा सगळ्या तयार होत असताना भूगोलाचं एक वेगळं स्वरूप आपल्याला दिसायला लागतं. अगदी नदीमध्ये काही ठिकाणी रांजण खळगी असतील तर नदी अशा प्रकारे भूगोलाला थोडंसं आपल्या पद्धतीने मोल्ड करत असते. हा उल्हास नदीचाच एक नकाशा तुमच्या समोर ठेवलेला आहे. या नकाशामध्ये मृदा वैविध्य हे किती वेगळं आहे उल्हास खोऱ्याचं हे दाखवण्याचा हा छोटासा एक प्रयत्न आहे. आता याचा विचार का केला जावा, कारण आज सुद्धा ज्या वेळेला भूगर्भशास्त्राचे अभ्यासक एखाद्या भागाचा अभ्यास करायचा असतो, सुरुवात नदीपासून करतात. कारण नदीने सरळ उभे कापून काढलेले जे किनारे आहेत, ज्या दऱ्या आहेत, याच्यामध्ये भूगर्भशास्त्राचे बरेचसे प्रकट आपल्याला
घटक बघायला मिळतात. आणि हेच सगळे घटक हे खालच्या भागात जाऊन वेगळी मैदानं तयार करतात की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती फुलतात आणि तिथल्या पर्यावरणाला आकार द्यायची एक हे सुरू होत आहे. मृदा वैविध्य जेवढं जास्त तेवढं वनस्पतींमध्ये वैविध्य जास्त, आणि हेच आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं. हजारो किलोमीटर आतमध्ये असलेलं हिमालय हा गंगेच्या खोऱ्यात बिहारमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये जे काय आणून ओतत राहतो त्याच्याने तिथली जैवविविधता फुलते, बहरते, आणि हेच जगभरात सगळीकडे आपल्याला साधारण बघायला मिळतं. आता हे झालं दृश्य, त्याचे घटक की जे आपण कायम बघत आलेलो आहोत. खरं तर नदी म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतं ते जलचर. कारण प्रत्येक आपला एक समज असा असतो की जलचर हे पाण्याशी निगडीत आहेत. ते अर्थात आहेतच, पण फक्त जलचर आणि नदी हे एवढंच संबंध असे थोडके नाही आहेत. तर उभयचर असतील, जसे या छायाचित्रांमध्ये एक देवगांडूळ सिसिलियन आपल्याला दिसतोय. हा दमट भागात राहणारा जीव आहे की जो नद्यांच्या बाजूला ओलसर जमिनींमध्ये पडलेल्या पालापाचोळ्यांमध्ये, कुजणाऱ्या पालापाचोळ्यांमध्ये राहतो. आता हे वेगळं सांगायचं कारण असं, फक्त पाणीच नाही, पाण्याचे डोहच नाही, तर त्याच्या आजूबाजूला असलेला आर्द्र भूभाग हा जीवांना कसं सांभाळतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. आणि दुर्दैवाने आता आपल्याला नदीच्या बाजूला भराव टाकून वेगवेगळे प्रोजेक्ट राबवले जसे जातात, मग ते रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल किंवा इतर काही, त्यावेळेला हे जाणवतं की आपण नदीच्या या जैवविविधतेकडे दुर्लक्ष करतोय. आता हे झालं उभयचरांचं. भूचर जे आहेत यांचा आणि नदीचा संबंध कसा आहे, तर तो सुद्धा तेवढाच घनिष्ठ आहे. आज सुद्धा वनविभागाचे अधिकारी जर एखाद्या भागाचं सेन्सस करायचं असेल तर त्यावेळेला आधी पाणथळ जागा शोधतात आणि त्या ठिकाणी येणारे प्राणी, मग ते ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून असतील किंवा चिखलात उमटणाऱ्या खुरांच्या किंवा पावलांच्या ठशांवरून असतील, प्राण्यांचा अंदाज घेतात. आणि हे का शक्य होतं, तर कुठलाही भूचर प्राणी हा सुद्धा पाण्याशिवाय जगू शकत नाहीये. त्याला पाणी पिण्यासाठी पाण्यावरती येणंच आहे. आणि त्याच्यामुळे नदी आणि जैवविविधता हे असे एकमेकांपासून कधीही विलग न होणारे दोन विषय आहेत. या फोटोमध्ये उजव्या हाताला वरच्या बाजूला जो एक फोटो दिसतोय, तिथे आमचे एक मित्र आहेत ज्यांच्या हातामध्ये एक मासा आहे. हा मासा आहे पाला मासा. जे खवय्ये मंडळी आहेत मासे खाणारी, त्यांच्यामध्ये हा खास लोकप्रिय असा मासा आहे. हा समुद्रातला मासा अंडी देण्यासाठी नदीत येतो. आणि हा फोटो मागच्या वर्षी टिटवाळ्याच्या इथे घेतलेला आहे, टिटवाळ्याच्या एका गावामध्ये. 2 वर्षापूर्वी आम्हाला असं कळालं की हा पाला मासा आजही टिटवाळ्याच्या त्या नदीत येतो, जो आमच्यासाठी धक्कादायक गोष्ट होती. कारण शासकीय नोंदीनुसार हा मासा 1960 सालापर्यंत उल्हास नदीखोऱ्यात येत होता, मोठ्या आकाराचा. आणि याच्यापेक्षा छोटे मासे हे सावित्री नदी, संपूर्ण कोकण किनाऱ्यावरती हे 2च नद्यांचा उल्लेख शासनाच्या म्हणजे दस्तावेजांमध्ये सापडत होता. त्यातलं उल्हास नदीचं हे माशांचं येणं 1960 साली थांबलं असं सांगितलं जात होतं. आम्ही तेच धरून चाललो होतो. पण अचानक 2 वर्षापूर्वी असं लक्षात यायला लागलं की नाही, पाला मासा अजूनही सापडतोय. आणि हा मासा, मग ज्या वेळेला आम्ही फोटो गोळा करायला सुरुवात केली, अजून आम्हाला जिवंत मासा मिळालेला नाहीये किंवा प्रत्यक्ष मासा, पण आमच्याकडे बरेच असे फोटो गोळा झालेले आहेत. याबद्दल सांगायची वेगळी गोष्ट अशी की ही माहिती की एखादा शासनाने संपला असं जाहीर केलेला एखादा नदीतला मासा एखाद्या ठिकाणी आहे, ही माहिती शासनाबरोबर शेअर करावी म्हणून आम्ही शासनाच्या फिशरी डिपार्टमेंट बरोबर संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की पाला मासा उल्हास नदीमध्ये असू शकेल अशी शक्यता फार कमी आहे किंवा नाहीच आहे, किंवा असली तरी आमच्याकडे तसा कागदोपत्री पुरावा नाही. तर त्यामुळे तुम्ही एक काम करा की ही माहिती
आमचं जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याबरोबर शेअर करा. नंतर मग रिसर्च सेंटर जे मला वाटतं वरळीमध्ये आहे त्याचे फोन नंबर घेऊन आम्ही त्यांच्याशी एका अधिकाऱ्यांशी बोललो. तर त्यांनी सांगितलं की नाही, पाला मासा इकडे येत असेल अशी कुठलीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. बोलताना आम्हीच त्यांना सांगितलं की तुमच्या म्हणजे शासनाच्या गॅझेटियरमध्ये अशा अशा नोंदी आणि 60 सालामध्ये हा मासा संपल्याची नोंद केलेली आहे. पुढच्या वेळेला किमान ती बदलता येऊ शकते जर हा मासा इथे मिळत असेल तर. त्यावेळेला त्यांनी आम्हाला असं सांगितलं की कुठल्या पेपरमध्ये जर माहिती असेल तर ते आमच्यापर्यंत अजून आलेलं नाहीये, त्यामुळे आम्हाला माहिती नाही. आता हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं की जर शासनाच्या एका कागदपत्रात मध्ये असलेली माहिती त्याच विषयाशी काम करणाऱ्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नसेल तर हे धक्कादायक आहे, म्हणजे वाईट आहे. आणि दुसरी एक शक्यता अशी की कोणीतरी सामान्य माणूस आपल्याला फोन करतोय आणि काहीतरी माहिती देतोय किंवा विचारतोय, तर तो काही अभ्यासक नाहीये, रिसर्चर नाहीये, तर त्याच्याशी बोलावं का असा विचार करून त्या अधिकाऱ्यांनी हा विषय टाळला असेल. आणि हे जर असं असेल तर हे जास्त भयानक आहे, कारण नदी हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये स्थानिक ज्ञान, पारंपरिक ज्ञान याचा वापर केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही आहोत. म्हणजे आज फक्त उल्हास नदीच्या आजूबाजूला जर बघितलं तर काही समाज आहेत की जे नदीवरच पोचले गेलेले आहेत, नदीच्या पाठिंब्यानेच ते जगत आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये कातकरी समाज असेल, मासेमारी करणारा राईकर समाज असेल, कोळी समाज असेल, आणि यामध्ये या समाजांकडे आपल्या नद्यांची प्रचंड माहिती उपलब्ध आहे. फक्त गोंधळ असा आहे की जे बीज शब्द ते वापरतात ते आपल्या जी आपण नियमित मराठी वापरतो, प्रगत मराठी आपण त्याला म्हणू शकतो, याच्यामध्ये नाहीये. तर हा एक विषय विचारात घेण्यासारखा आहे की भाषा म्हणून जर आपल्याला आपली भाषा वाढवायची असेल, जी मराठी, जिला आताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर आपल्याला असे शब्द गोळा करायला लागणार आहेत, ते दाखल करून घ्यावे लागणार आहेत. आणि नदी हे त्याचं खूप मोठं भंडार असणार आहे. त्यामुळे स्थानिक सगळं ज्ञान याचं जर एक मोठा भंडाराकडे आपण पाहत असू तर आपण नदीकडे, त्यावर अवलंबून असलेल्या समाजांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन बघायची गरज आहे. आणि याच्याने आपली भाषा आणि आपलं ज्ञान हे टिकून राहायला मदत होणार आहे. आता उल्हास नदी या अनुषंगाने आपण बोलत असताना याच स्लाइड मधला डावीकडचा जो वरचा फोटो आहे, ज्याला आमच्याकडे घोडा मासा म्हणतात, समुद्रातून आपल्याकडे येतो, याच्या अनुषंगाने गोष्ट छोटीशी मला आठवली. आपल्याकडे गोदावरी ही नदी नाशिकला उगम पावते आणि इथून प्रवास करत ती पश्चिम बंगाल म्हणजे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. या बंगालच्या उपसागरातून एक छोटी कोलंबी श्रिम्प अंडी देण्यासाठी उलटा प्रवास करत चालत चालत निघते आणि ती साधारण नदीच्या तळावरून चालत चालत काही 100 किलोमीटरचा प्रवास करून नांदेडपर्यंत येते आणि नांदेडला ती तिथे अंडी देते. हा विषय मी एवढ्यासाठी सांगतोय, ही सगळी माहिती शासकीय कागदपत्रांमध्ये आहे की आता सध्या आपण ज्या वेळेला मोठी मोठी धरणं बांधतोय त्यावेळेला नद्यांमधली ही जी जैवविविधता आहे की जी नदीच्या नॅचरल स्वरूपावरती अवलंबून होती, त्यांच्यासाठी आपण काही व्यवस्था करतो का त्या बंधाऱ्यामधून, त्या डॅम मधून, की जेणेकरून त्यांचं सुद्धा जे काही चक्र आहे ते तसंच व्यवस्थित सुरू राहील. आणि दुर्दैवाने त्याच्या बाबतीत मात्र आपल्याला थोडंसं निराशा हाती येते. बाहेरच्या राज्यांमध्ये काय होतं मला नेमकं माहिती नाही, पण ठाणे जिल्ह्याच्या आसपास जी काही धरणं आहेत, ठाणे जिल्ह्यात जी धरणं आहेत, इथे मला अजून सुद्धा कुठेही फिश लॅडर म्हणजे ब्रीडिंगसाठी माशांना सोयीस्कररित्या वर चढता येईल अशा शिड्या मला कुठेही बघायला मिळालेल्या नाही आहेत. आणि हे सांगायचं कारण असं की नदीचं हे महत्व जे जलचरांच्या आयुष्यामध्ये आहे त्याच्याकडे आपण कमी लक्ष देत आहोत, हे त्याचंच एक उदाहरण आहे.
नदी त्यांनी जर सगळ्यात काही जास्त बहर आणला असेल कुठल्या गोष्टीला, पर्यावरणाला तर आणलंच, पण त्याच्यापेक्षा जास्त जर वैविध्यपूर्ण जर बहर आलेला असेल तर तो कृषी संस्कृतीमध्ये आणला. प्रत्येक नदीच्या पाण्याचे घटक, मातीचा पोत, पाण्याची उपलब्धता, याच्यामुळे गेल्या हजारो वर्षात तयार झालेल्या कृषी संस्कृती हे वेगळेपण एक निव्वळ नद्यांमुळे आज अस्तित्वात आहे. अर्थात येत्या काही काळात हे सगळं बदलत जाणार आहे, कारण गेल्या 100 वर्षात जसा तंत्रज्ञानाचा वापर व्हायला लागला तसं प्रत्यक्ष नदी याचं स्वरूप पण आपण थोडंसं बदललं. आता आपण घातलेली मोठी धरणं, मोठे बंधारे, याच्यात साठलेलं पाणी, त्याच्यामुळे आपण पिकं बदललेली आहेत. जमिनीमध्ये आपण खतं मिसळू शकतो, बाहेरून माती आणून टाकू शकतो. त्यामुळे गेल्या 100 वर्षासाठी जरी हे लागू नसलं तरी आपली प्राचीन परंपरा जर समजून घ्यायची असेल, आपल्याला आपली कृषी संस्कृती समजून घ्यायची असेल तर साधारण 100 वर्षाच्या आधीचा आपल्याला विचार करावा लागतो आणि ते परत सगळं फिरून फिरून नदीपर्यंत येऊन थांबतं. म्हणजे अगदी साधी गोष्ट की माणसाने प्रवास जो सुरू केला, मग तो पायी चालण्यापासून असेल आणि नंतर जनावरांच्या साहाय्याने बैलगाडी आणि इतर तत्सम प्रकारे, तर याला सुद्धा एक 20-25 हजार वर्ष झालेली आहेत. पण याच्यात सरळ सरळ 2 टप्पे आपल्याला बघायला मिळतात. तो म्हणजे मेकनाइज्ड ट्रान्सपोर्ट, की जो मशीनच्या साहाय्याने पुढे होत होता, जो गेल्या 100 वर्ष आधी सुरू झाला साधारण, आणि त्याच्या आधी माणसाने प्राण्यांच्या मदतीने केलेला प्रवास. या दोन्ही प्रवासांच्या पद्धतीमध्ये फरक असा आला की 100 वर्ष आधीचे सगळे प्रवासी मार्ग हे नद्यांना साधारण पॅरलल असलेले, समांतर असलेले आपल्याला बघायला मिळतात. फार क्वचित ठिकाणी काही पाण्याचे इतर सोर्स, म्हणजे जसं काही तलाव असतील किंवा काही झरे असतील, असे काही जर सोडले तर बाकी सगळ्या नद्या याच आपल्या वहनासाठी, प्रवासासाठी मदत करत होत्या. आणि त्याच्यामुळे आज सुद्धा आर्किओलॉजिस्ट मंडळी एखादी संस्कृती समजून घेण्यासाठी नद्यांचा अगदी पायाभूत अशा प्रकारे विचार करते आणि ती संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करते. आणि हे फक्त आपल्याच इथे नाही, हे परत जगभरात आहे. मग आपण कधी नाईल नदीची संस्कृती म्हणतो किंवा कधी आपण सिंधू संस्कृती आणि गंगेची संस्कृती म्हणतो. तर त्यामुळे नद्यांचं महत्व हे किती अंगाने आपल्याला दिसतंय याची आपल्याला ज्या वेळेला कल्पना येते त्यावेळेला खरंच अवाक व्हायला होतं. कारण नदीच्या पलीकडे असे कुठलेही विषय दिसत नाहीत की जे स्वतंत्रपणे स्वतःचं अस्तित्व दाखवते. नदीच्या अनुषंगाने उभे राहिलेले जे लोकसमूह आहेत, आता या स्लाइडमध्ये मधला जो फोटो आहे तो उल्हासनगर मधला एका चौकाचा आहे, ज्याच्यावरती झुलेलाल ही त्यांची देवता सिंधी कम्युनिटीची ही दिसतीये. हा देव पाण्याशी निगडीत आहे, त्याचं वाहन एक मासा आहे. तसंच डाव्या बाजूला जो फोटो दिसतोय त्याच्यामध्ये वाघदेव दिसतोय टोलार खिंडीतला. आपल्याकडे पाण्याच्या ज्या देवता आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने साती असरा आणि म्हसोबा हे देव बघायला मिळतात. काही ठिकाणी पाण्याचे डोह वाघदेवाने सुद्धा राखलेले दिसतात. तर या लोकसमूहाच्या समजुती, त्यांचा भूगोल आणि त्याच्या योगे त्यांनी स्वतःला त्यांची झालेली डेव्हलपमेंट असं बघत असताना आपल्याला जसं आदिवासी स्वरूपाचे जे काही लोकसमूह आहेत त्यांचे कलाविष्कार हे तेवढेच साध्या पद्धतीचे दिसतात. पण उजव्या बाजूला जर तुम्ही बघाल तर दर्यावरती अशा एका कम्युनिटीच्या या थडग्यांचे दगड आहेत ज्याच्यावर फिशरमन नॉट हे आपल्याला बघायला मिळते. आणि हे संपूर्ण मोठं एक कब्रस्तान एका नदीच्या बाजूला आहे. कारण प्रवास जरी समुद्रातून केला तरी सेफ बंदर, सुरक्षित बंदर हे नदीमुखापासून आतमध्ये खाड्यांच्या आतल्या बाजूला जी असायची त्याच्यामध्ये या लोकसमूहांनी आश्रय घेतलेला आपल्याला दिसतो. आणि परत समुद्री प्रवासात सुद्धा नद्यांचं महत्व काय हे आपल्याला जाणवायला लागतं.
नदी आणि लोकदेवता हा एक असाच सगळ्या अभ्यासकांना खिळवून ठेवणारा विषय. पुन्हा तेच की जगभरात जशा नदीच्या आणि पाण्याच्या देवता आहेत तशा महाराष्ट्रात आपल्या भागात सगळीचकडे बघायला मिळते. वेगळी गोष्ट म्हणजे जशी देवराई असते तशी महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा अनेक ठिकाणी देवाचे डोह आहेत की जिथे मासेमारीवर बंदी आहे, जिथे कुठलाही कचरा करायला बंदी आहे, त्यामुळे त्याचं पावित्र्य जपावं, एरवी त्याच्याकडे जाऊही नये, अशा अनेक डोह आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा त्या पवित्र कशा राखता येतील या जागा अशा आपल्याला महाराष्ट्रभर बघायला मिळतात. याच्यामध्ये साती आसरा या ज्या देवता आहेत ह्या आपल्याकडे कायम दिसत राहतात आणि त्यांच्या बरोबर असलेला म्हसोबा हा आपल्याला सतत पाण्याचं महत्व सांगताना दिसतो. आता मी तुम्हाला काही फोटो दाखवणार आहे. ते आहेत पिटसई कोंड या गावचे. या गावामध्ये जी नदी आहे ती आता जरी 12ही महिने वाहत असली तरी एक काळ असा होता की बाकी नदी सुकून जायची, आटून जायची आणि एक मोठा डोह, देवीचा डोह कोंड, याच्यामध्ये फक्त पाणी शिल्लक असायचं आणि या पाण्यावर आजूबाजूची सगळी गावं पाणी तहान भागवायची त्यांची, ते पाणी तिथलं प्यायचे. सध्या तिथे आपल्याला एक प्रथा बघायला मिळते, ती म्हणजे देवाच्या नावाने केली जाणारी मासेमारी. एका विशिष्ट तिथीला होळीच्या आसपास त्या गावातले सगळी मंडळी एकत्र येतात. गेळा या नावाची वनस्पती जी आहे तिची विषारी फळं एकत्र कुटतात आणि ती पाण्यात टाकून त्या कुंडातले मासे मारले जातात. त्याचा नैवेद्य देवाला दिला जातो. आता हे आपल्याला किती विरोधाभासी दिसतंय बघा. म्हणजे मगाशी आपण असे डोह म्हणत होतो की जिथे मासेमारीवर बंदी आहे आणि इथे या डोहामध्ये देवासाठी म्हणून मासे मारले जातात वर्षातून एकदा. पण ज्या वेळेला आपल्याला पाणी हा रिसोर्स म्हणून बघायची वेळ येते तेव्हा असं लक्षात येतं की ज्या वेळेला आजूबाजू सगळं पाणी संपून जात असेल आणि सगळं गाव, सगळे त्यांची जनावरं ही फक्त त्या देवाच्या कोंडातल्या पाण्यावर अवलंबून राहत असेल, त्यावेळेला तिथे जमा झालेले मासे, त्यांच्या अंगाचा वास, फिश ऑर्डर जो एक वास असतो, त्याच्याने ते पाणी नक्कीच खराब होत असणार किंवा पिण्यासाठी अस्वच्छ वाटत असणार. आणि हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला गेलाय याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोकसंस्कृतीतली ही प्रथा की ज्याच्यामध्ये देवासाठी म्हणून मासे मारले जातात एकच वेळेला वर्षातून आणि तो डोह डिसइन्फेक्ट केल्यासारखा साफ केला जातोय. परस्पर सामंजस्याचं सुद्धा हे एक मोठं उदाहरण आहे. आणि त्याचबरोबर आपल्या माणूस म्हणून टॉलरन्सचं सुद्धा एक वेगळं उदाहरण सांगता येईल. खरं तर नदी या विषयावर जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा माझ्या डोक्यामध्ये पु ल देशपांडेंचं एक वाक्य येत होतं. त्यांनी एका ठिकाणी असं लिहिलंय की पूर्वी संस्कृती नदीच्या आजूबाजूला बहरायची, हल्ली रेल्वे लाईनच्या आजूबाजूला ती वाढत जाते. आता पुलंचं वाक्य असल्यामुळे आपण विनोदी या अंगानेच त्याच्याकडे बघायला जातो, पण हे विनोदीच्या पलीकडे जाऊन खूप खोल वाक्य आहे. काय झालंय की प्रवासासाठी आपल्याला रेल्वे लाईन महत्वाची आहे आणि नदी ही आपण आधुनिक पद्धतीच्या सगळ्या सोयी सुविधांमुळे आपल्या जवळ घेऊन येऊ शकतो. त्याच्यामुळे सध्या आपण प्रिफर करतो की आपण रेल्वे लाईनच्या बाजूला असावं. याचा अर्थ असा बिलकुल नाही की नदीचं महत्व आपल्या आयुष्यातलं कमी झालेलं आहे. नदी ही कायम महत्वाची होती आणि कायम महत्वाची राहणारच आहे. मला वाटतं काही विषयांपैकी आपण थोड्याशा विषयावर आज बोलू शकलो. आपण या संदर्भातले जर काही तुमचे प्रश्न असतील तर त्यावर आता बोलूया. ओके, धन्यवाद सर. संदीप जोशी सरांचा एक प्रश्न आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवते. नदीजोड प्रकल्प
किंवा कोकण रिव्हर्स टर्निंग टुवर्ड्स घाट याबद्दल काय ओपिनियन आहे आपलं? सर, या विषयातले मला माहिती असलेले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं एकंदर सगळे अनुभव लक्षात घेतले आणि त्यांचं विवेचन जर लक्षात घेतलं तर असं वाटतंय की आपण माणूस म्हणून आपल्या तंत्रज्ञानावर फार जास्त भरोसा करायला लागलो की काय, अशी थोडीशी अवस्था वाटायला लागते. नदी संदर्भातल्या आमच्या सर्वांच्या एक ज्येष्ठ मार्गदर्शिका आहेत डॉक्टर परिणिता दांडेकर, आणि त्यांनी एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, भारताच्या सगळ्या नद्यांना जवळजवळ पावसानेच पाणी मिळतं आणि हा पाऊस 4 महिने आलेला असतो. थोडक्यात काय, तर ज्या वेळेला भारतातल्या नद्यांना पूर येतो ते सगळ्या नद्यांना एकाच वेळेला पूर आलेला असतो. अशा वेळेला कुठलं पाणी तुम्ही कुठल्या नदीत ठेवणार, ते कसं साठवणार, त्यासाठी किती बंधारे बांधणार. त्यामुळे सारखं असं वाटतं की हे फार मोठे असे काही प्रोजेक्ट की एका ठिकाणी नदीचं पाणी अडवायचं, तिथून ते दुसऱ्या नदीत लोटायचं, हे करण्यापेक्षा आपण जर सूक्ष्म पद्धतीच्या पाणी संचयाकडे वळालो तर ते कदाचित जास्त चांगलं होऊ शकेल. कारण या नदीजोड प्रकल्पात आपण तिथले जीवसृष्टी, जलचर असेल किंवा बाकी, याच्याकडे किती लक्ष देऊ शकणार आहोत याच्याबद्दल मला तरी वैयक्तिकरित्या साशंकता वाटते. त्यामुळे नदीजोड प्रकल्प कदाचित एखादा मोठा डिझास्टर सुद्धा होऊ शकेल असं मी व्यक्तिगत पातळीवर मानतो. थँक्यू सर. दीपक मलानी सर, तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. थैंक यू अविनाश, काफी अच्छी प्रेजेंटेशन रही. मेरा प्रश्न ये है कि फ्रेश वाटर बायोडाइवर्सिटी के बारे में कुछ आपने एग्जाम्पल्स दिए, जैसे पाला मच्छी का, तो ऐसे जिस क्षेत्र में हम रह रहे हैं वहाँ पे मेरी समझ ये है कि मरीन बायोडाइवर्सिटी के लिए काफी रिसर्च रहा है, काफी डॉक्यूमेंटेशन स्टडी मटेरियल इंटरनेट पे भी उपलब्ध है. वैसे ही फ्रेश वाटर एक्वेटिक बायोडाइवर्सिटी का के लिए स्टडी मटेरियल बहुत कम मिला है, जैसे कि उल्हास नदी के ऊपर. तो इसके लिए क्या कैसे प्रयास की जरूरत है, ये आपसे प्रश्न है. अगदी नक्कीच. खरं तर आपल्याला जमिनीवर ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं अर्थातच डॉक्युमेंटेशन खूप जास्त उपलब्ध आहे. खूप जास्त म्हणायचं का, तर कदाचित तेही जास्त नाही आहे, पण कम्पेअर जर केलं पाण्यातल्या उपलब्ध असलेल्या माहितीबद्दल तर त्या मानाने जमिनीवरचं जे काही डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे ते खूप जास्त आहे. पाण्यामध्ये प्रॉब्लेम असं झालेला आहे की पाण्यामधल्या गोष्टी समजून घेणं याच्यासाठी जी काही साधनं उपलब्ध आहेत सध्या, ती फार आत्ताची गोष्ट आहे. म्हणजे वॉटरप्रूफ कॅमेरेज किती उशिरा आले हे तुम्ही जर सगळ्यांनी, आणि सामान्य माणसाच्या हातात कधी आले हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर लक्षात येईल की 30 वर्षापूर्वीचा पाण्याखालचा आपल्याला एखादा फोटो मिळतो का आपल्याच नदीचा, आपल्या शेजारच्या नदीचा? नाही मिळत. तर त्याच्यामुळे प्रकार असा झालाय की आता कम्पॅरिझन करायला सुद्धा जुना डेटा अवेलेबल नाहीये आणि हे आपल्याला खूप घाईनी करावं लागणार आहे. आणि हा प्रश्न अगदी खूप महत्वाचा आहे की आपल्याकडे फ्रेश वॉटर मधलं आपली जी डायव्हर्सिटी आहे, बायोडायव्हर्सिटी आणि बाकी सगळी, त्याच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. आणि दुर्दैवाने खूप जोरात ही सगळी परिसंस्था बदलतीये. म्हणजे आज कोकणातल्या नद्या घ्या किंवा घाटावरच्या नद्या घ्या, वाळू उपसा ही एवढी प्रचंड मोठी समस्या आहे की पाण्याच्या तळाशी जी काही वाळू होती, जे सच्छिद्र एक आवरण होतं, ते ओरबाडलं गेलं. ही वाळू आपल्या शहरांच्या बांधकामासाठी आणली गेली आणि तो सच्छिद्र असलेला एक लेअर काढल्यानंतर तिथल्या जीवांची काय परिस्थिती झाली असेल, नेमका काय फरक झाला असेल, याच्याबद्दल आपल्याकडे आता माहितीच उपलब्ध नाहीये. तर ही खरंच ही महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यासाठी आपण सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काम करायची गरज आहे. मगाशी जसं मी म्हणालो की ज्या कम्युनिटी पाण्याच्या सोबत राहत होत्या, त्यांच्या पिढ्यानपिढ्या पाण्याबरोबर गेलेल्या आहेत, त्यांच्याकडची माहिती डॉक्युमेंट करून घ्यायची गरज आहे, अर्थात क्रॉस चेक करून, आणि ती शास्त्रीय भाषेमध्ये उतरवायची गरज आहे. कारण त्यांची भाषा ही बोलीभाषा त्यांची असणार आहे. अर्थात ते बीजशब्द चांगले असतील, पण ते शास्त्रीय मराठीत आपल्याला रूपांतरित करून घ्यावे लागतील.
ही माहिती गोळा करावी लागेल, इंग्रजीमध्ये करता येईल आपल्याला हे, आणि आपल्याला एक काहीतरी डेटाबेस तयार व्हायला सुरुवात होईल. ही फक्त सुरुवात असेल. म्हणजे एक छोटंसं उदाहरण की गेल्या 5 वर्षातलं महाराष्ट्रात सापडलेल्या नवीन जीवांचा जर आपण एक याद्या बघितल्या तर त्याच्यामध्ये जमिनीवरचे जीव फार कमी आढळलेले आहेत. त्या मानाने पाण्यातले मासे, वेगळे खेकडे याच्या जास्त नोंदी झालेल्या दिसतात गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये. याचं कारण काय? तर पाण्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी नोंदल्याच गेल्या नव्हत्या विज्ञानाकडे, आणि ते आता व्हायला लागलंय, आणि म्हणून आपल्याला या याद्या अशा स्वरूपाच्या दिसतात. त्याचबरोबर अंधारात सापडणाऱ्या पाली, की जिथे आधी जाणं शक्य नव्हतं, आता आपल्याकडे तशी टेक्नॉलॉजी आहे, आपल्याकडे मोठे लाईट्स आहेत, कॅमेरे आहेत की जे रात्री चांगले फोटोग्राफी करू शकते, आणि म्हणून हे मिळतंय. थोडक्यात काय, तर विज्ञानाला माहिती नसलेल्या गोष्टींची संख्या प्रचंड आहे, आणि म्हणून आपण सगळ्यांनी याच्यात हातभार लावला पाहिजे. ही माहिती आपण डॉक्युमेंट केली पाहिजे, माहिती एकत्रित केली पाहिजे. धन्यवाद सर. पुढचा एक आपल्याला प्रश्न आहे, नदी ही पाणथळ जागा आहे का, आणि त्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पतीचे जंगल आवश्यक आहे का? आता याचं उत्तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने द्यावं लागेल, कारण पाणथळ जागा म्हणून शासनाची एक स्वतःची व्याख्या आहे. तर काही ठिकाणी पाणथळ जागा म्हणून ते नदीलाही घेत नाहीत, तलावांना सुद्धा घेत नाहीत, कारण वेगवेगळी परिपत्रक आलेली आहेत. पण अर्थात नदीच्या बाजूला जे असलेल्या दलदलीच्या जागा आहेत त्या पाणथळ जागाच म्हणायला हव्यात. आणि आपल्याकडची जीवसृष्टीची सुरुवातच अशा दलदलीच्या जागांमधून झालेली आहे. त्याच्यामुळे नदीच्या आजूबाजूच्या ज्या दलदलीच्या जागा आहेत, पाणथळ जागा आहेत, त्यातल्या वनस्पती त्या सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यातले प्राणी, कीटक जे काही असतील ते सगळे खूप महत्त्वाचे आहेत, आणि ते आपल्या शाश्वत विकासासाठी खूप आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत. ते सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू सर. अजून कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण पुढच्या काही अनाउन्समेंट्सकडे वळूया. पर्यावरण दक्षता मंडळाच्या काही उपक्रमांबद्दल अनाउन्समेंट्स आहेत. पर्यावरण दक्षता मंडळ दरवर्षी वर्ल्ड वेटलँड डे म्हणजे जागतिक पाणथळ भूमी दिनाच्या निमित्ताने एक परिषद ऑर्गनाईज करत असते. तसेच या वर्षी सुद्धा 31 जानेवारीला ऑनलाईन मोड आणि 1 फेब्रुवारी म्हणजेच उद्या ऑफलाईन मोडच्या माध्यमातून आपली ही 25th नॅशनल कॉन्फरन्स आपण वर्ल्ड वेटलँड डेच्या निमित्ताने आयोजित केली आहे, जी कलिना कॅम्पस युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे भरणार आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी 10 ते 5 या वेळेमध्ये नक्की या कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन पाणथळ भूमीविषयी अधिक माहिती तज्ज्ञांकडून तुम्हाला मिळू शकणार आहे. तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त जणांनी यामध्ये सहभाग घ्यावा. 2 फेब्रुवारी रोजी असणाऱ्या वर्ल्ड वेटलँड डे म्हणजे जागतिक पाणथळ भूमी दिनानिमित्त आपण एक बर्डिंग ट्रेलचे देखील आयोजन केलेले आहे. 2 फेब्रुवारीला सकाळी 6:45 वाजता ठाण्यातील कोपरी येथील केसी कॉलेज येथून आपण हा बर्डिंग ट्रेलची सुरुवात करणार आहोत. या ट्रेलसाठी प्री रजिस्ट्रेशन आहे, तेव्हा खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून तुम्ही रजिस्ट्रेशन नक्की करा आणि या बर्डिंग ट्रेलचा आनंद घ्या. पुढची अनाउन्समेंट म्हणजे पर्यावरण दक्षता मंडळाच्या ग्रीन लव्हर्स क्लब या उपक्रमाअंतर्गत आपण एका वर्कशॉपचे आयोजन केलेले आहे. वर्कशॉप ऑन द आर्ट ऑफ फ्लॉवर अरेंजमेंट या एका नवीन विषयावर आपण ही ऍक्टिव्हिटी घेतोय. ठाण्यातील श्रीरंग विद्यालयामध्ये आपण 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये या वर्कशॉपचे आयोजन केलेले आहे. तेव्हा तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर तुमचं नाव रजिस्टर करून ह्या एका नवीन विषयाची माहिती नक्की घेऊ शकता. आणि दरवर्षीप्रमाणे पर्यावरण दक्षता मंडळ कुठलेही सण किंवा उत्सव हे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी आग्रही असते आणि त्याचप्रमाणे नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून होळी खेळण्यासाठी आपल्याला नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा संस्थेने आयोजित करून दिलेली आहे. 3 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीमध्ये तुमच्या सोसायटीत, शाळेत, क्लबमध्ये जर तुम्हाला ही कार्यशाळा भरवायची असेल तर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना नक्की संपर्क साधू शकता. स्क्रीनवर दिसत असलेल्या पोस्टरमध्ये जे संपर्क क्रमांक आहेत
त्यावर संपर्क करून तुम्ही तुमच्या सोसायटीत एरियामध्ये या कार्यशाळेचे आयोजन करू शकता. 4 विविध प्रकारच्या उपक्रमांची या पुढच्या आठवड्यामध्ये संस्थेने आयोजन केलेले आहे. तुमच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार नक्की तुम्ही या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. आजचे आपले स्पीकर वक्ते अविनाश हरड सर यांचे मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानते की तब्येत बरी नसून देखील त्यांनी आपल्या या कार्यशाळेसाठी वेळ काढला आणि नद्यांचे महत्व या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केले. तसेच आज पार्टिसिपेंट्स म्हणून तुम्ही सगळे या सत्राला उपस्थित राहिलात त्यासाठी सुद्धा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आपण पुढच्या शुक्रवारी ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेमध्ये एका नवीन विषयासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.